नमस्कार, मी संजय मधुकरराव डांगे, लोहार समाज मित्रमंडळ या संस्थेचा कोषाध्यक्ष। मागील 2016 पासून आपण सामूहिक विवाह सोहळे या मंडळाद्वारे आयोजित करत असतो। आमच्या समाजात खूप गरीब वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे। आपण बघतोय की जे श्रीमंत वर्गाचं अनुकरण करून लोक तसंच आपल्या मुलामुलीचे लग्न कर्ज काढून करण्यास इच्छुक असतात, पण सामूहिकमध्ये लग्न करायला तयार नसतात, मंदिरातून सुद्धा करतात। आम्ही इतकं सुंदर आयोजन करून सुद्धा आम्हाला प्रतिसाद मिळत नाही। त्यामुळे आम्हाला तुमची इथे खूप नितांत गरज आहे, मदत तुमच्याकडनं मिळायला पाहिजे, जेणेकरून लोकांपर्यंत आमच्या या आयोजनाचं माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। म्हणून आम्ही आज ते प्रेस कॉन्फरन्स तुमच्यासमोर आयोजित केलेली आहे। आमच्या लोहार समाज मित्रमंडळा थ्रू आम्ही जे आयोजन करतो, आतापर्यंत आम्ही 35 जोडप्यांचे लग्न लावून दिलेले आहे आणि बरेचसे लोक त्यामध्ये ज्या कमी खर्चात लग्न झालेले आहेत त्यामुळे खूप हॅपी झालेले आहेत। तर त्यांच्या मुलाबाळांची जी लग्न आम्ही लावून दिले, त्यांना असं वाटलं नाही की आपण सामूहिकमध्ये ते लग्न केलं, असं वाटलं की आम्ही काही इंडिव्हिज्युअल लग्न केलं आहे बा। इतकं सुंदर आयोजन आपल्या मंडळाद्वारे केलं जाते। त्याच्यामध्ये आम्ही 11,111 रुपये जोड्यांच्या म्हणजे मुलाकडनं आणि 11,111 रुपये मुलीकडनं घेतो। त्यामध्ये मुलीला 5 भांडे आणि एक 6 फुटाची अलमारी, तिच्यासाठी पण आपण ढोलताशाने तिचं पण एंट्री करतो। मुलाला बँड घोड्याची व्यवस्था, डिजिटल वॉल असते, सुगम संगीत असतं, 10 पक्वानाचं भोजन असतं आणि पाहुणे किती पण आणा त्याचं लिमिटेशन नसतं। त्या लिमिटेशन आम्ही त्यांना घातलेलीच नाही आहे अट की तुम्ही कमी पाहुणे आणा की जास्त आणा, असं काहीच नाही। तुम्ही जेवढे आणा तेवढे पत्रिका जेवढ्या वाटल्या आम्हाला तुम्ही सांगा, आम्ही त्यांची पूर्ण भोजनाची व्यवस्था केलेली असते। जवळपास 8 ते 10 हजार लोकांची भोजनाची व्यवस्था आम्ही त्या हॉलमध्ये करतो। तर तुमच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे। या येत्या पुढच्या वर्षी 20 एप्रिलला आपण याचं पुन्हा एक आयोजन केलेलं आहे लोहार समाज मित्रमंडळाद्वारे आणि लोकांनी तिथे आपल्या मुलाबाळांचे लग्न करावे आणि या संधीचा लाभ घ्यावा। कमी खर्चामध्ये त्यांनी आपल्या मुलांचे लग्न करावे, कर्ज काढू नये, कुठेही आपल्या जागा विकू नये, घेतलेले प्लॉट विकू नये, सोनं विकू नये, हा आमचा त्यामागचा उद्देश आहे। कारण प्रत्येक समाज बांधव जर आर्थिकदृष्ट्या सुदृढ झाला तर आपला समाज सुदृढ होईल, ही संकल्पना आमच्या या मंडळाची आहे। तर कसं आहे की आपण 2-4 दिवसामध्ये जो काही कमवलेला पूर्ण पैसा त्या एका लग्न समारंभात वाया घालवतो आणि आपल्या हातात काहीच नसते, तोच जर पैसा तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या व्यवसायाकडे जर डायव्हर्ट केला किंवा त्यांच्या शिक्षणाकडे जर डायव्हर्ट केला तर त्यांचंच घर सुदृढ होईल, आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल। आपली ते संकल्पना या माध्यमातून आम्ही हे मंडळातून या विवाह सोहळ्याचं आयोजन करत आलो आहे आणि याही वर्षी पुढच्या वर्षी आम्ही तोच आयोजन पुन्हा केलेलं आहे 20 एप्रिल 2025ला। तर प्लीज तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की हे सगळ्यांपर्यंत ही बातमी पोहोचवावी। म्हणून कितने जोडे जर शासन देत असेल आणि आमच्याकडे त्यांचे 20,000 येत असेल तर त्यांचं लग्न फ्री ऑफ कॉस्ट होऊन राहिलं आहे, आताच आपल्याला समजायला काही हरकत नाही। पण मिनिमम शासनाची अट आहे की मिनिमम 10 जोड्या झाल्या पाहिजे। तर जितक्या जास्त जोड्या होतील तेवढाच आनंद आम्हाला पण ते आयोजन करताना होईल आणि त्यांच्यापर्यंत शासनाची जी धनराशी आहे पोचवून द्यायला आम्ही पण पुढाकार घेऊ। आपल्याकडे रजिस्ट्रेशन करताना मुलाचे आम्ही TC, आधार कार्ड हे आम्ही घेतो आणि 2 फोटो आम्ही घेतो आणि आई वडिलांची स्वाक्षरी त्यामध्ये त्या फॉर्मवर आम्ही करून घेतो आणि मुला-मुलींची स्वाक्षरी आहे। फी किती येतो काय म्हणतात? फीस किती? फीस 11,111 रुपये मुलीकडनं, रजिस्ट्रेशन फीस 11,111 रुपये मुलीकडनं आणि 11,111 रुपये मुलाकडनं। मुलाला आम्ही बँड घोडा याची व्यवस्था असते आणि मुलीला आम्ही 5 फुटाची अलमारी 6 फुटाची अलमारी आणि 5 भांडे आम्ही देतो। सगळी व्यवस्था, जेवणाची व्यवस्था मंडळाद्वारे केल्या जाते। कार्यक्रम कुठे नियोजित केला? हा कार्यक्रम मनीषा लॉन, जुना कामठी रोड, रेल्वे क्रॉसिंग, कळमना रेल्वे क्रॉसिंगच्या जवळ पहिलाच लॉन आहे। तर आम्ही सगळे कार्यक्रम त्याच लॉनमध्ये घेत असतो। आतापर्यंत जवळपास 6 कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत। फोन नंबर देऊ इच्छितो। माझं नाव आहे संजय मधुकरराव डांगे। माझा नंबर आहे 9890652042 आणि एक महेशजी मोळे आहे, त्यांचा नंबर आहे 9890454599।
या 2 नंबरवर त्यांनी संपर्क केला तर सविस्तर माहिती त्यांच्यापर्यंत आम्ही पोचवून देऊ आणि त्यांनी जर रजिस्टर केलं तर आम्हाला खूप आनंद होईल. त्यांच्या जे धावपळ ते लग्नास करतील त्यांच्या घरचं ते काम आम्ही आमच्या मंडळाचे कार्यकर्ते करू.